द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे. शुभ संध्या गोवा. आज आपण एका अशा नियामक निर्णयावर चर्चा करणार आहोत ज्याने ठेवीदारांमध्ये गंभीर चिंता निर्माण केली आहे आणि सहकारी वित्तीय संस्थांवरील विश्वासाला एक मोठा धक्का दिला आहे. अगदी बरोबर. विषय खरंच खूप गंभीर आहे. हो, गोवा सरकारने तिरुमल्ला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला दिलेला ना हरकत दाखला म्हणजेच NOC रद्द केला आहे. सहकारी संस्था निबंधकांच्या म्हणण्यानुसार सोसायटीने ऑडिट केलेले आर्थिक अहवाल सादर न करणे आणि तपासणीत सहकार्य न करणे यांसारख्या नियमांचं वारंवार उल्लंघन केलंय. त्यामुळे आजच्या चर्चेचा मुख्य प्रश्न हा आहे की सरकारचं हे पाऊल गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी उचललेलं एक वेळेवरचं पाऊल होतं की अनेक वर्षांपासून चाललेल्या नियमांच्या उल्लंघनावर दिलेला एक उशिराचा प्रतिसाद होता. माझ्यामध्ये गुंतवणूकदारांना एका मोठ्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी सरकारने उचललेलं हे एक अत्यंत आवश्यक आणि योग्य वेळी उचललेलं पाऊल होतं. मला मात्र हे इतकं सोपं किंवा सरळ वाटत नाही. ही कारवाई गरजेची होती, यात काहीच वाद नाही. पण ती योग्य वेळी झाली का, हा खरा प्रश्न आहे. आपण हे विसरू शकत नाही की ही संस्था 2023 सालापासून सरकारी नोटिसांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. त्यामुळे हा निर्णय म्हणजे वेळेवर उचललेलं पाऊल नाही, तर नियामक यंत्रणेला उशिरा आलेल्या जागेचं प्रतीक आहे. आणि याच तिरंगाईमुळे आज ठेवीदारांमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय, जे खरं तर टाळता आलं असतं. ठीक आहे, तुमच्या वेळेच्या मुद्द्यावर आपण नक्कीच येऊया. पण त्याआधी मला वाटतं की सरकारने जी कारवाई केली आहे तिचा कायदेशीर आधार समजून घेणं महत्त्वाचं आहे. ही कारवाई मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 2002च्या कलम 10 अंतर्गत करण्यात आली आहे. बरोबर. आता हे कलम महत्त्वाचं का आहे? कारण जरी ही संस्था मल्टी स्टेट असली तरी ज्या राज्यात तिच्या शाखा आहेत त्या राज्याच्या निबंधकांना तिथे तपासणी करण्याचा पूर्ण अधिकार हे कलम देतं. म्हणजे गोवा सरकारचे हात कायद्याने बांधलेले नव्हते. आणि सोसायटीने काय केलं? त्यांनी वार्षिक ऑडिट रिपोर्ट दिले नाहीत, जे बंधनकारक आहे. तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी रेकॉर्ड्स पाहू दिले नाहीत. हे कायद्याचं सरळ उल्लंघन आहे. त्यामुळे सरकारची कारवाई पूर्णपणे कायदेशीर आणि समर्थनीय आहे. नाही, कायदेशीरतेबद्दल माझा काहीच आक्षेप नाहीये. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा आहे वेळेचा आणि कार्यक्षमतेचा. तुम्ही म्हणताय की कायद्याने सरकारला अधिकार दिले होते, मग त्या अधिकाराचा वापर करायला 2026 साल का उजाडावा लागला? सरकारी रेकॉर्डनुसार सोसायटीला 2023, 2024 आणि 2025 मध्ये नोटिसा पाठवण्यात आल्या. ऑक्टोबर 2025 मध्ये तर तुमचा परवाना का रद्द करू नये अशी कारणं दाखवा नोटीसही पाठवली. या सगळ्याकडे सोसायटीने ढुंकूनही पाहिलं नाही. मला सांगा, कोणतीही वित्तीय संस्था जेव्हा 2-2.5 वर्ष सरकारला प्रतिसाद देत नाही तेव्हा नियामकांची भूमिका फक्त नोटिसा पाठवण्यापुरती मर्यादित असते का? या विलंबाने ठेवीदारांचा धोका कमी झाला की वाढला? तुमचा मुद्दा मी समजू शकतो, पण नियामक प्रक्रियेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. कोणत्याही वित्तीय संस्थेवर कारवाई करणं हे काही बटण दाबण्या इतकं सोपं नसतं. त्याचे परिणाम हजारो ठेवीदारांवर होतात. त्यामुळे एक प्रक्रिया फॉलो करावी लागते. आधी नोटिसा देऊन त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी लागते. सरकारने तेच केलं. पण 2 वर्ष सोसायटीला स्वतःहून नियमांचं पालन करण्याची पूर्ण संधी दिली गेली. पण जेव्हा हे स्पष्ट झालं की सोसायटी जाणून बुजून सहकार्य करत नाहीये आणि माहिती लपवत आहे, तेव्हाच NOC रद्द करण्यासारखं कठोर पाऊल उचलण्यात आलं. सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्टच सांगितलंय, जोपर्यंत सोसायटी कागदपत्रे सादर करत नाही तोपर्यंत त्यांच्या तिजोरीत काय आहे हे आम्हाला माहीत नाही. अशा परिस्थितीत धोका पत्करण्यापेक्षा कारवाई करणं हे शहाणपणाचं नाही का? नाही, हे शहाणपणाचं नाही. याला डॅमेज कंट्रोल म्हणतात. आणि हा डॅमेज झालाच नसता जर यंत्रणा वेळीच जागी झाली असती. तुम्ही म्हणता की कारवाईचे परिणाम ठेवीदारांवर होतात. मग मला सांगा, या कठोर पावलाचा सध्या काय परिणाम झालाय? लोकांमध्ये घबराट पसरलीये. आपल्या कष्टाचे पैसे परत मिळतील की नाही या भीतीने लोक शाखांबाहेर रांगा लावत आहेत. या एका घटनेमुळे गोव्यातील लोकांना म्हापसा अर्बन बँक आणि मडगाव अर्बन बँकेचे वाईट दिवस आठवले आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा योजनांमध्ये पैसे गुंतवणारे बहुतांश सामान्य मध्यमवर्गीय लोक असतात. जास्त व्याजाच्या आशेने ते आपली आयुष्यभराची कमाई अशा ठिकाणी ठेवतात. त्यामुळे जेव्हा अशी बातमी येते तेव्हा त्यांच्यासाठी तो केवळ एक आर्थिक निर्णय नसतो, तर त्यांच्या भविष्यावर आलेलं संकट असतं.
त्यांच्या मनात केवळ भीती नाही तर आपण फसवले गेलो ही चीड सुद्धा आहे. ही भीती आणि चीड मी समजू शकतो, पण त्याचा स्रोत सरकारची कारवाई नाही तर सोसायटीचा बेजबाबदारपणा आहे. विचार करा, जर सोसायटीने वेळेवर ऑडिट रिपोर्ट दिले असते, तपासणीला सहकार्य केलं असतं, तर आज ही वेळच आली नसती. सरकारवर टीका करण्याऐवजी आपण हे विचारलं पाहिजे की सोसायटी माहिती का लपवत होती, आणि सरकारने ठेवीदारांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेलं नाहीये, त्यांना त्यांचे पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. या उलट विचार करा, जर सरकारने डोळेझाक केली असती आणि काही महिन्यांनी या सोसायटीचा फुगा फुटला असता तर ठेवीदारांचे सगळे पैसे बुडाले असते. तेव्हा तुम्हीच म्हणाला असता की सरकार झोपलं होतं का, वेळेवर कारवाई का केली नाही. त्यामुळे थोडं नुकसान सहन करून मोठं नुकसान टाळण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही एक चांगला मुद्दा मांडलात, पण यालाच रिॲक्टिव्ह म्हणजेच प्रतिक्रियात्मक दृष्टिकोन म्हणतात. नियामकांची भूमिका ट्रॅफिक पोलिसांसारखी असायला हवी, सिग्नल तोडल्यावर लगेच दंड ठोठावणारी. पण इथे असं झालंय की गाडी 2 वर्ष चुकीच्या दिशेने चालवली गेली आणि मग तिचा परवाना रद्द केला. तोपर्यंत अपघात होण्याचा धोका कितीतरी पटीने वाढला होता. आता सोसायटीच्या प्रतिसादाबद्दल बोलूया. NOC रद्द झाल्यावर काय झालं? 4 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचे प्रतिनिधी निबंधक कार्यालयात एक पत्र घेऊन गेले. हो, त्यात त्यांनी माफी मागितली आणि भविष्यात नियमांचे पालन करण्याचं आश्वासन दिलं. पण हे करण्याआधी ते कुठे गेले होते? थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला. हे काय दाखवतं? हे दाखवतं की सोसायटीला नियामक प्रक्रियेवर विश्वास नाही. त्यांना वाटतं की राजकीय पातळीवर प्रकरण मिटवता येतं. हीच तर आपल्या व्यवस्थेतील सर्वात मोठी त्रुटी आहे. मला नाही वाटत की याला व्यवस्थेतील त्रुटी म्हणता येईल. उलट यातून व्यवस्था किती मजबूत आहे हेच दिसतं. सोसायटी कुणालाही भेटायला गेली असली तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना काय सांगितलं? त्यांनी स्पष्ट केलं की आधी निबंधकांनी मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करा, त्यानंतर सरकार निर्बंध हटवण्याचा विचार करेल. हा नियामक प्रक्रियेचा अपमान नाही तर समर्थन आहे. यातून एक स्पष्ट संदेश गेला आहे की तुम्ही कितीही राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला कायद्याचं पालन करावंच लागेल. सोसायटीने अखेर नमते घेतले आणि कागदपत्रे देण्यास तयार झाली. हेच तर सरकारच्या कठोर भूमिकेचं यश आहे. पण हे यश मिळवायला 2 वर्ष का लागावीत? आणि मल्टीस्टेट संस्थांच्या बाबतीत हाच खरा धोका आहे. या प्रकरणातून एक मोठी प्रणालीगत समस्या समोर येते. तिरुमल्ला, तिरुपतीसारख्या संस्था मल्टीस्टेट नावाच्या कवचकुंडलांचा फायदा घेतात. राज्याचे नियम वेगळे, केंद्राचे वेगळे, आणि या कायदेशीर गोंधळात गुंतवणूकदारांचा पैसा अडकतो. हे प्रकरण म्हणजे याच नियामक ब्लॅक होलचे उत्तम उदाहरण आहे. गोवा सरकारने कारवाई केली हे ठीक, पण या संस्थांना मुळात राज्यात शाखा उघडण्याची परवानगी देताना अधिक कठोर छाननी का केली जात नाही? सोसायटीने गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर अवाजवी परताव्याचे आमिष दाखवले होते. एजंट्सना परदेश दौऱ्यांसारखे प्रलोभनं दिली गेली. ही धोक्याची लक्षणं नियामकांना आधीच दिसली नाहीत का? दिसली असतीलही, पण नियामक कायद्याच्या चौकटीत काम करतात. म्हणजे एखादी संस्था जास्त व्याजदर देत असेल तर जोपर्यंत ती कायद्याचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत नियामक थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत. पण जेव्हा त्यांनी कायद्याचं उल्लंघन केले, म्हणजे ऑडिट रिपोर्ट सादर केले नाहीत, तेव्हा कारवाई झाली. आणि जिथेपर्यंत प्रणालीतील दोषांचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण गोवा सरकारने आपल्या अधिकारक्षेत्रात शक्य ती सर्व कारवाई केली आहे आणि या सर्व प्रकरणाची माहिती केंद्रीय निबंधकांनाही दिली आहे. त्यामुळे आता यावर देश पातळीवर चौकशी होऊ शकते. राज्याने आपली जबाबदारी पार पाडली आहे. इथे मला आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे, जो नैतिकतेशी संबंधित आहे. सोसायटीचं नाव आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती तिरुमला देवस्थानम मंदिराशी साधर्म्य साधणारे आहे. आता हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचं नसेलही, पण लोकांच्या धार्मिक भावनांचा आणि श्रद्धेचा वापर करून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा हा एक हुशार प्रयत्न होता, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. सामान्य माणूस विचार करतो की देवाच्या नावाने चालणारी संस्था आपल्याला फसवणार नाही. हा विश्वासच त्यांचं सर्वात मोठं भांडवल होतं. हे कायदेशीर असलं तरी नैतिकदृष्ट्या यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तुमचा नैतिकतेचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे, पण पुन्हा तोच प्रश्न येतो, नियामकाने कायद्याच्या चौकटीत काम करायचं की नैतिकतेच्या? सोसायटीचं नाव काय आहे यापेक्षा त्यांनी ठेवीदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे की नाही हे पाहणं निबंधकांचं काम आहे, आणि त्यांनी तेच केलं. नावावरून लोकांचा गैरसमज होऊ शकतो, पण गुंतवणूकदारांनी सुद्धा थोडी सावधगिरी बाळगायला हवी.
कोणत्याही संस्थेत पैसे ठेवण्यापूर्वी तिची नियामक मान्यता, तिचे ऑडिट रिपोर्ट्स तपासणं ही गुंतवणूकदारांचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी पुरेशी मालमत्ता आहे का? की त्यांनी तो पैसा कुठे गुंतवला आहे? जोपर्यंत ही माहिती समोर येत नाही तोपर्यंत धोका टळलेला नाही. सरकारची कारवाई म्हणजे फक्त एका मोठ्या जखमेवर मलमपट्टी लावण्यासारखं आहे, पण जखम किती खोल आहे हे अजून कळायचंच आहे. मी मान्य करतो की धोका पूर्णपणे टळलेला नाही, पण सरकारच्या या कारवाईमुळे तो धोका मर्यादित झाला आहे. जर सोसायटीला अशाच प्रकारे नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि व्यवहार करण्यास परवानगी दिली असती तर आज जेवढा धोका आहे तो कित्येक पटींनी वाढला असता. सध्याची कारवाई ही पुढील नुकसान टाळण्यासाठी आहे. आता सोसायटीवर दबाव आहे. त्यांना सर्व कागदपत्र सादर करावीच लागतील. त्यानंतरच त्यांच्या आर्थिक स्थितीचे खरे चित्र समोर येईल. तोपर्यंत सरकारने जे केले ते गुंतवणूकदारांच्या हितासाठी एक तर्कसंगत आणि जबाबदार पाऊल होते. मला वाटतं की आपण यावर सहमत आहोत की कारवाई आवश्यक होती. आपला मतभेद फक्त तिच्या वेळेवर आणि पद्धतीवर आहे. माझ्या मते हा उशिरा घेतलेला निर्णय आहे, ज्याने लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण केली आणि नियामक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. जर 2023 मध्येच माहिती सादर न केल्याबद्दल त्यांचे व्यवहार गोठवले असते तर आज परिस्थिती अधिक नियंत्रणात असती आणि ठेवीदारांना इतका मानसिक त्रास झाला नसता. आणि माझ्या मते कायद्याची प्रक्रिया आणि सोसायटीचा अहकार लक्षात घेता सरकारने योग्य वेळीच हस्तक्षेप केला. या कारवाईमुळे केवळ तिरुमल्ला तिरुपतीलाच नाही तर इतर सर्व सहकारी संस्थांना एक कडक संदेश गेला आहे की नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. आता सोसायटीने कागदपत्रे सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. हेच या निर्णयाचे यश आहे आणि यातूनच पुढे मार्ग निघेल. ठीक आहे, पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. सोसायटीने इतके दिवस नोटिसांकडे दुर्लक्ष का केले? त्यांची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न नियामक प्रक्रियेवर मात करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर भविष्यात अशा घटनांवरून स्पष्ट होईल. अगदी बरोबर आहे. या चर्चेतून हे स्पष्ट होते की तिरुमल्ला तिरुपती सोसायटीच्या NOC रद्द करण्यामागे अनेक वर्षांपासूनचे नियमांचे उल्लंघन आहे. सरकारने हे पाऊल गुंतवणूकदारांच्या हितासाठी उचलल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे या विलंबावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हो, आणि हे प्रकरण केवळ नियमांच्या पालनातील विलंबाचे आहे की यात काही गंभीर प्रशासकीय त्रुटी आहेत हे कागदपत्रांच्या पूर्ण तपासणीनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत केवळ सत्यापित माहितीवर विश्वास ठेवणे आणि सावधगिरी बाळगणे हेच महत्त्वाचे आहे. आज आपण तिरुमल्ला तिरुपती सोसायटीच्या NOC रद्द करण्याच्या निर्णयामागील कारणे, त्याचे परिणाम आणि विविध दृष्टिकोन पाहिले. यातून हेच दिसून येते की कोणत्याही समस्येचे अनेक पैलू असू शकतात आणि त्यावर विविध मतप्रवाह असू शकतात. गोव्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आमच्या गोवा न्यूज डेली या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी.